Good morning, all of you. Chemical reaction. Chemical reaction. There are 4 types. There are 4 types. First, combination reaction. Second, decomposition reaction. Third, displacement reaction. Fourth, double displacement reaction. Okay, there are 4 types. Tanushree, come here. Only T diagram draw. After that, go and write the names. Slow. But there are 4 types. Types of chemical reaction. जे तुम्ही आता सांगितलं तेच नोट करते. कॉम्बिनेशन रिएक्शन. शाबाश. डिकम्पोजिशन रिएक्शन. displacement reaction. Double displacement reaction. Double displacement reaction. Okay, you have to only one example of combination reaction. Only example, not 2 reactant and 1 reaction. 2 reactant give to product as NaCl लिहू शकतो सोपं की. हा चल ठीक आहे. Na प्लस Cl काय होतं मग? काय होईल? NaCl लिहिलं कॉम्बिनेशनचा. हा तू कुठले लिही, नो डाउट्स. हा ओके. शिट हे कोरडे कमी आहे. एक एक्झाम्पल लिही याचं तुझ्या बुक मधलं. हळू हा प्लीज. असं आहे सर. डोंट मूव. बा तनुश्रीने एक एक्झाम्पल लिहिलं कॉम्बिनेशन रिएक्शनचं. देर आर 4 टाइप्स लिहिले. तर आता श्री कोरडे काय लिहिणार याचं आणखीन एक एक्झाम्पल लिहिणार. ओके, कशाचं? कॉम्बिनेशन रिएक्शन. राईट डाऊन. शाबाश. म्हणजे काय? Ca कॅल्शियम प्लस ऑक्सिजन काय झालं? राईट, कॅल्शियम ऑक्साइड. दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन. थँक्यू. हा मला सांगा याची डेफिनेशन तुम्हाला समजली का? पहिल्या अगोदर लक्षात घ्या. देर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. तुम्ही आता 11th प्रमाण आता जे फाउंडेशन जे तुम्ही करताय इथून पुढे तुम्हाला 11th 12th केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री टॉपिक बदलणार नाही. आणि हे जर तुम्ही सिद्धोरी पुढे येऊन गेलात तुम्हाला फार इझी जाणार आहे. इतकंही जाईल की तुमच्यासारखं कुणीच नसणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं याचं सांगितलं. कॉम्बिनेशन या ठिकाणी 2 रिएक्टंट्स. ओके, 2 नाही, मोर दॅन 2 रिएक्शन. म्हणजे रिएक्टंट म्हणजे 2 असू शकतात, 3 जास्त असतील, पण प्रोडक्ट गिव्ह टू अस ओनली 1. सिंगल प्रोडक्ट मला मिळेल. असे तुमच्या समोर भरपूर एक्झाम्पल आहेत का नाही? भरपूर एक्झाम्पल आहेत. आपल्या रोजच्या लाईफ मध्ये आपण यूज करतो. मग कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे. 2 रिएक्टंट्स आणि 1 प्रोडक्ट्स. पण लिहिताना हे नाही दाखवायचं, ॲरो दाखवायचं. काय दाखवायचं? गिव्ह टू प्रोडक्ट अस ॲरो दाखवायचं बेटा. कारण रिएक्शन आपण कशात दाखवतो? ॲरो मध्ये दाखवतो. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. बेसिक होऊ द्या. आता दुसरं हे आहे डिकम्पोजिशन केमिकल रिएक्शन. डिकम्पोजिशन केमिकल रिएक्शन याच्यामध्ये काय ना उलट. आठवतं का मी तुम्हाला शिकवलं शुगरला आपण डिस्ट्रीब्यूट केलं होतं, बरोबर आहे? शुगरला आपण डिस्ट्रीब्यूट केलं. व्हॉट इज केमिकल फॉर शुगर? C12 H22 और वो O11. C12 H22 और वो 11. याला आपण काय केलं? हीट दिली होती. काय दिली होती आठवतं का? याला काय केलं आपण? हीट दिली, गरम केलं. तर काय झालं? इथं सगळ्याचं वॉटर निघून गेलं. राहिलं काय शिल्लक? मग तिथं काय राहिलं? राईट, 12 कार्बन शिल्लक राहिलं. आणि वॉटर काय झालं? वॉटर वेपरून राईट, म्हणजे सगळं बाकीचं निघून गेलं. राईट, H2O क्लिअर निघून गेलं का? तेच 11 ना.
हे सगळं निघून गेलं ना पूर्ण, आउट झालं. क्लिअर. आता प्रॉब्लेम या ठिकाणी पाणी जे आहे तयार झालं. ओके, इथलं हायड्रोजन ऑक्सिजन पूर्णपणे वेपरून आउट झालं. कशामुळे झालेलं आहे? हीटमुळं. शिल्लक आपल्याला जो ब्लॅक पदार्थ मिळाला, ब्लॅक मटेरियल मिळालं, ते कोणतं असतं मग? कार्बन. मी तुम्हाला तेव्हा टीच करता सांगितलं की आपल्या नेचरमध्ये 99% सगळे मटेरियल कशाने बनलेले आहेत? कार्बन. मग इथं या ठिकाणी डिकम्पोजिशन मध्ये फक्त आपण काय हीट दिली. काय ती? हीट दिली. ठीक आहे. तर दुसरं एखादं एक्झाम्पल तुम्हाला इथं येऊन कोण लिहू शकते का डिकम्पोजिशनचं? लवकर तुमच्यापैकी ये लवकर. डिकम्पोजिशन आणि एक एक्झाम्पल लिहायचं. चल लवकर. केमिकल रिएक्शन डिकम्पोजिशन एक एक्झाम्पल लिहू शकतेस. पाठीमाग या ना समोर. डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट याच्या पुढे तयार राहा विद्यार्थी बाकीचे. स्वराज, हा पुढचे एक्झाम्पल लिहायचे. CaCO3 त्याला कसं केलं बघ? केमिकल रिएक्शन CaCO3 बरोबर आहे. चुकलं, मिसिंग झालं. इकडे कमी आहे. चल लवकर, हळू हळू हळू. काय चुकलं होतं तिचं मिसिंग झालं तर सांग मला. केली होती 2 मॉलिक्यूल होते आणि हे ऑक्सिजनचे इथं एकच मॉलिक्यूल होता. येस. टोटल किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत ना. पण 3 ला इथं 1 गेलं, इथं 2, 1 + 2 3, आणि इथं आपलं काय झालं? रिएक्टंट ओनली 1. प्रोडक्ट किती मिळाले आपल्यासाठी? राईट. आणि एकदम लिहू शकतोस. चल नंतर. ओके, हे एक्झाम्पल बरोबर आहे. हे बाळा लक्षात घ्या, हे विसरायचे नाही. सगळ्यात केमिकल रिएक्शन मध्ये हे 2 का महत्वाचं आहे? कारण रिएक्टर मध्ये ऑक्सिजन किती होते? देर आर 3. मग 3 ला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ना, 3 ला डिस्ट्रीब्यूट करायचं ना. मग 3 ला इथं एक ऑक्सिजन गेला की नाही म्हणजे, आणि इथं 2 प्रोडक्ट किती झालं? 3. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड, आणि इकडे काय झालं मग? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, गॅस रिलीज झाला. चला नेक्स्ट. तर डिस्प्लेसमेंट काय? डिस्प्लेसमेंट केमिकल रिएक्शन. रिएक्टंट मधून काय केलं? एकच जे आहे ना ते जागा बदलते, प्लेस, स्वतः जागा चेंज करून दुसऱ्यामध्ये ऍड होते. असं कोण एक्झाम्पल येईल डिस्प्लेसमेंट बद्दल? हे लिहितेस कमी इयर. हा डिस्प्लेसमेंट एक ली, 2 ली, नो डाऊट. एक ली करते डिस्प्लेसमेंट. हा आता डिस्प्लेसमेंट आणखी एक्झाम्पल घेऊ लवकर पटकन. रेडी राहा. डिस्प्लेसमेंट ते दाखव पण वरून आरून. बरोबर आहे. मिसिंग झालं कुठं? जर्डियन SO4. हे डबल 4 कशा लिहिलं? हे CU कट कर. बरोबर. हो परत लिहिता. चल छान पैकी चल. चुकलं तुझं लिहिजे आहे. चुकलं तर बघू, त्याला करेक्शन करायला सोपं दे रे. याच लवकर. हायली रिएक्टंट. ओके ओके, म्हणजे जर्डियन कोणासोबत गेला आणि CU वेगळा झाला. राईट. या ठिकाणी काय झालं? डिस्प्लेस कोण झालं मग? हायली रिएक्टंट मेटल. राईट. ओके थँक्यू. चल बेटा तू ये का कम हिअर. टू नेक्स्ट एक्झाम्पल डिस्प्लेसमेंटचं. बरोबर एक्झाम्पल बेटा आहे का? बरोबर आहे. इथे डिस्प्लेस काय झालं बघा? जर्डियन कोणासोबत आलेला आहे? SO4 सोबत, म्हणजे जागा चेंज झाली नाही. आणि CU जे SO4 होता ना, या ठिकाणी CO काय झाला? वेगळा झालेला आहे, म्हणजे डिस्प्लेस ओनली 1. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक रूल दिला. काय रूल दिला तुम्हाला मी? की हायली रिएक्टेड ते डिस्प्लेस करतात सुद्धा, आणि लेस रिएक्टेड कमी डिस्प्लेस होतच नाहीत ती अशा रिएक्शन मध्ये. चला नेक्स्ट एक्झाम्पल बेटा.
नेक्स्ट एक्झाम्पल FeCuSO4. ओके, क्या बात आहे. आणखी एखादा एक्झाम्पल लिहू शकतेस? राईट डाऊन. व्हेरी गुड. PbCuSO4. शाबाश. क्या बात. आणखी एखादा लिहू शकतेस? ओके, थँक्यू. तिने 2 एक्झाम्पल आहे का बरोबर? तर तुझं नाव सांग. काय नाव? संस्कृती गणेश कदम. संस्कृती गणेश कदम. थँक्यू. छान. संस्कृतीने 2 एक्झाम्पल आहे. ओके, आणखीन कोण एक्झाम्पल येऊ शकतेस? कमी आहे. चलिए बा, इथं काय डिस्प्ले झालं बेटा? इथे एकदम ये बेटा. हळू हळू हळू. नाव सांग तुझं पहिल्यांदा. संजीवनी प्रभाकर उबाळे. संजीवनी प्रभाकर उबाळे. ओके, हे एक्झाम्पल लिहिले आहे का? यामध्ये डिस्प्लेस काय झालं मला सांग अगोदर. डिस्प्लेस काय झालं अगोदर सांग. अगोदर इथं काय डिस्प्ले झालं आपलं? तर ऑब्विसली इथून FeSO4. हा, आणि इकडे सीयू काय झालं? वेगळा झाला. तर पीबी म्हणजे काय बरोबर? पीबी मीन्स लेट. त्याचा सिम्बॉल काय? पीबी. ऍटम नंबर काय पीबीचा? लवकर. मी सांगितलं ऍटम नंबर, ऍटम मास विसरायचं नाही. चल एक्झाम्पल. डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल. चांगलं चेक करा. शाबाश. MgCuSO4 गिव्ह टू प्रोडक्ट अस MgSO4. कारण हे सगळं उचललं प्लस वर Mg सोबत ऍड झालं आणि Cu काय झालं? वेगळं झालं. राईट. हे कोणतं आहे बेटा? तर डिस्प्लेसमेंट. हे ओनली एकाने जागा चेंज केली. राईट, डिस्प्लेस केली. राईट. आणि एखादं एक्झाम्पल लिहू शकतेस? गो. नेक्स्ट बेटा कोण येणार? हा, चल का तू श्रेया, ये लवकर. तू ये पटकन, चल लवकर. हळू हळू हळू. एक एक्झाम्पल कशाचं? डबल डिस्प्ले. ओके. सीज रायटिंग डबल डिस्प्ले. ओके, रिलेटेड. आतापर्यंत आपण हे केलं. आता हिने काय करणार? डबल डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल इथे. इथं रिॲक्टंट ली, खाली तू हे रिॲक्शन ली. व्हेरी गुड. AgNO3 प्लस NaCl. ओके, काय झालं? गुड. Ag हा कर, तुझ्या म्हणा कर. बरोबर आहे का बडा? क्या बात आहे. ओके, AgCl2 नुसतं Cl आहे. ओके, इथं डिस्प्लेस काय झालं मला सांगतो का? आणि O3. हा, म्हणजे इकडला तुझा जे Cl आहे NaCl म्हणजे सॉल्ट बरोबर जे होता, सॉल्ट डिस्ट्रीब्यूट झाला. कोणासोबत गेला तिथे? तर इकडं Ag म्हणजे काय झालं त्या ठिकाणी? यस, याला रीड कर. याला रीड कर. केमिकल नाव सिल्वर क्लोराइड. राईट. प्लस नायट्रस ऑक्साइड. मग इथं काय झालं? इथून क्लोरीन ऍड झालं आणि निकल NO3 सोबत इकडे झालं. राईट. म्हणजे या ठिकाणी 2 चेंज झालेत, जागा बदललेत ना. थँक्यू. आणि एखादा एक्झाम्पल डिस्प्लेसमेंटचा. पुढे 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 खाली खाली. थँक्यू. अजून या चला डिस्प्लेसमेंट साठी डबल डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल. चालेल लवकर. तू येऊ शकते एक. हा, तू ये ना एक एक्झाम्पल. डबल डिस्प्लेसमेंटचा. चल बेटा, कोणतंही लिहा, नो डाऊट्स. डबल डिस्प्लेसमेंट लिहा, कॉम्बिनेशन लिहा, डिकम्बिनेशन रिएक्शन, कंबाईन रिएक्शन, नो डाऊट. चुकलं तरी काही टेन्शन नाही, मस्त पैकी करायचं. ओके. हा, आता अर्धापूरकडे यायचं. अर्धापूरून आमच्या मुली सकाळी सकाळी मेहनत करू बिचाऱ्या. संचिता ना? संचिता आणि दुसरं काय? समता. संचिता अँड समता. PaCl2 प्लस Na2SO4.
2NaCl. बरोबर आहे, बरोबर. शाबाश. आणि काय काय एक्झाम्पल लिहू शकतेस? थँक्यू. गुड. तुझं नाव सांग जरा. श्रेया प्रशांत शिंगारे. श्रेया प्रशांत शिंगारे. सी इज व्हेरी क्लेवर. गो. व्हेरी गुड. हा, नेक्स्ट. चल. हा, लवकर कम. तुझ्या बाजूचे विद्यार्थी बेटा, चल ये लवकर. अरे एक एक्झाम्पल ओनली. हा, मुलांमध्ये येतोस, ये. चल ये. कुठले आले तुझ्या मनाला? युअर चॉईस. हा, ये लवकर. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. चल ये लवकर, पट, वेळ नाही. चल बेटा ये लवकर. कोणते लिहिणार? अगोदर तुझं नाव सांग. माझं नाव राज काशीनाथ पाटील आहे. तिकडे फोन कॅमेराकडे. माझं नाव राज काशीनाथ पाटील आहे आणि मी डबल डिस्प्लेस रिएक्शनचा एक एक्झाम्पल एक्झाम्पल देणार. ओके. एक क्लीन करू का? आली. विद्यार्थ्यांना डेअरिंग येते हो, थोडस हे करायला लागत. तुम्हाला येतात बोर्डावर थोडी हे होते. बिंदास लिहायचं, बिंदास लिहायचं. हा, एक एक्झाम्पल लवकर. तुम्ही पण दोघी पैकी या लवकर. बंधू आलेत. डाय झायगो वार्पिक. MgOH आणि Na2. शाबाश. आलं का रे? हा, लवकर लवकर, वेळ काढू नका. चला कमी. दोन्ही पैकी ती कम. ओके. कोरडे आलं का रे? बघा बाजूला बघा. ओके, आलं बेटा, आलं. डबल डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल क्लिअर. ओके, सिट डाऊन. चल या बेटा दुसरा. चल लवकर लवकर, नाही तर लाईव्ह मध्ये शिव्या खावा लागतील. नेक्स्ट नेक्स्ट. अजून तिच्या नेक्स्ट येऊ शकतेस? अरे वेलकम. कोणती लिहिणार तू? डबल डिस्प्लेसमेंट. ओके. तर काय करतो इथे? नाव सांग तुझं. कस्तुरी किरण नरवाडे. हा, कस्तुरी किरण नरवाडे. कस्तुरी किरण नरवाडे. वी हॅव टू राईट डबल डिस्प्लेसमेंट एक्झाम्पल. हा, आणखी कोण येणार? डबल डिस्प्ले एक्झाम्पल. सगळे विद्यार्थी बघा बरोबर येते का बोर्डाकड. 50 विद्यार्थ्याला चान्स देणं. आलं का रे? HCl NaOH गिव्ह टू प्रोडक्ट NaCl H2O. आलं का? राईट. क्या बात आहे, नरवाडे मस्त केलंस. हा, आणखी कोण येणार? तू आली का? तू झालं. तू आली का? चल लीडर. हा, कोणतं एक कॉम्बिनेशन. कम ऑन, कम हिअर. तू सांभाळ थोडस. थोडं पाय बरोबर घे तुझा. हा, तुला पाय बाजूला. थोडं सांभाळ, थोडं मोकळं बस. ये लवकर, पटकन पटकन. सर 2 मिनिटं सर. हा, डबल कॉम्बिनेशन लिहिणार. नोट कर. कॉम्बिनेशन रिएक्शन. सोडियम लेट कमर्स. याला तुडवा तिकडे घेऊ. तोपर्यंत NH3. हा, 2 product or 2 reactants on only 1 products. NH3 plus HCl. NH3 means ammonia. अमोनिया ऍड केला आपण कशामध्ये? HCl मध्ये. दोन एकत्र आले, काय तयार झालं? NH4Cl. गुड. सिट डाऊन. हळू. ओके. कॉम्बिनेशन रिएक्शनचे एक्झाम्पल आपल्या जवळपास 7-8 विद्यार्थी लिहिले. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट. देर आर 4 टाइप्स. याचं क्लिअर कळलं का? कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? परत सांगतो, लक्षात घ्या. एक कन्सेप्ट लक्षात ठेवतो. ऑल 2 रिएक्टंट्स अँड ओनली 1 सिंगल प्रोडक्ट. दॅट इज कॉल्ड कॉम्बिनेशन. तिचं उलट आहे कशामध्ये? डिकम्पोजिशन मध्ये. काय? ओनली 1 रिएक्टंट्स and more than 2 products. and displacement म्हणजे काय? तर रिएक्टंट्स मोर दॅन 2. 2 असू शकतात 3, पण ते तिथलं एक जे हायली रिएक्ट आहे
ते काय करते, डिस्प्लेस होते, राईट. ते स्वतः जागा बदलते, ते तसे डिस्प्लेसमेंट. आणि डबल डिस्प्लेसमेंट दोन्ही एलिमेंट्स काय करतात, दोन ठिकाणाहून रिएक्शन मारते. म्हणजे ही पण जागा चेंज करते, ती पण जागा चेंज करते, म्हणजे मित्र तुटतात. आलं लक्षात. त्या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट. अशा पद्धतीनं देर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनचे सुंदररित्या तुम्ही लक्षात ठेवा. परत शिल्लक विद्यार्थ्यांनी चांगले 5-5, 10-10 एक्झाम्पल क्लिअर करून तर तुम्हाला चान्स मिळेल. ओके, थँक्यू. स्टॉप.